नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोबी चना डाळीची कोकणी पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला कोबीची भाजी करून दाखवणार आहे। तर कोबीच्या वरची जी पाने आहेत ते मी काढून टाकलेली आहेत आणि हे तुम्ही अर्धी कोबी घेतलेली आहे। तर प्रथम आपण हा कोबीचा देठ कापून टाकूया। असा देठ कापून टाकायचा आणि कोबीच्या मध्यभागी असा कापून घ्यायचा। भाजीमध्ये हा जो देठ आहे तो कापून टाकायचा। या देठामुळे भाजीला थोडासा उग्र वास येतो, त्याच्यामुळे तो घ्यायचा नाही। अशा पद्धतीने हा देठ मी कापून टाकलेला आहे। आता मी कोबी कापून घेणार आहे। एकदम पातळ, एकदम बारीक अशी कोबी कापून घ्यायची। तुम्हाला जर सुरीने कापता येत नसेल तर तुम्ही किसनीर सुद्धा किसू शकता, पण भाजी कापताना अशा पद्धतीने एकदम पातळ कापून घ्यायची। सर्व कोबी मी पातळ अशी कापून घेतलेली आहे। एकदम शेवासारखी अशी पातळ लांबट झालेली आहे। आता ही थोडीशी धुवून घेते मी। धुतल्यामुळे ह्याच्यामधला जो उग्र वास असतो तो निघून जाणार। कोबी मी धुवून घेतलेली आहे। आता कोबीसाठी मी इथे थोडंसं मसाला बनवून घेणार आहे। तर इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा मी असं अद्रक कापून घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आहेत। हे सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे। मिरची, अद्रक आणि इथं लसूण हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते। अगदी थोडंसंच पाणी ओतायचं, जास्त पाणी ओतायचं नाही। मसाला बनवून झालेला आहे। आता मी फोडणी देते भाजीला। इथं कढईमध्ये मी 1 चमचा तेल ओतून घेते। तेल चांगलं गरम होऊ दे। आता मी पाव चमचा मोहरी टाकून घेते। मोहरी गरम झाली। आता त्याच्यामध्ये मी कांदा मध्यम आकाराचा कापून घेतला तो टाकून घेते आणि लगेचच मी कढीपत्ता टाकून घेते। कांदा चांगला परतून घ्यायचा। आता मी जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेते। तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी कापून घेतला तर तो टाकून घेते आणि टोमॅटो सुद्धा आपण नरम करून घेऊया। पाव चमचा हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकून घेते। हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। आता इथं मी थोडीशी चणा डाळ मी भिजत ठेवली होती ती टाकून घेते आणि ती सुद्धा मी परतून घेते। चणा डाळ नाही टाकलं तरी चालू शकतं। आता मी भाजी जी धुवून ठेवली होती ती टाकून घेते। पुन्हा आपण असं परतून घेऊया। कोकणामध्ये आम्ही अशा पद्धतीची भाजी करतो, चवीला छान लागते। अद्रक लसूण टाकल्यामुळे तर मस्तच चव लागते। भाजी आता सर्व या मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते। थोडं पाणी ओतायचं कारण ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे।
आणि पातळ कापल्यामुळे ती पटकन शिजली जाणार. मुळामध्ये या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे मी कमी पाणी ओतलेलं आहे. आता मी झाकून ठेवते. हे पहा, भाजी छानपैकी शिजली गेलेली आहे. मला ही भाजी शिजवून घ्यायला 5 ते 6 मिनटं लागली. हे पहा, चणा डाळसुद्धा छानपैकी शिजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून घेते. पुन्हा मी असं परतून घेते. भाजीचा एकदम सुगंध छान सुटलेला आहे. मस्त भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकता. झटपट होणारी अशी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. कोकणामध्ये अशाच पद्धतीची कोबीची भाजी करतात. तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवलेली आहे. आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीची चणा डाळ टाकून कोबीची भाजी करून दाखवलेली आहे. तुम्ही पण याच पद्धतीने करून पहा. कोबी न खाणारेसुद्धा अशा पद्धतीची भाजी जर तुम्ही केलात ना तर नक्की खातील. तर मी बनवलेली ही कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.